आज गुरुवार उपास आहे महालक्ष्मीचा. चिकाटा एक वेळेस सोडला नाही म्हणून शेवटचा 5वा गुरुवार आहे. त्यामुळे म्हणले आज आपण दिवस पाणी करावा आणि मग झालं. हे बघा आज आईने केलेली आहे वरणाची भाजी. आता कशाची डाळ भिजत मुगाची डाळ वरणासाठी घातलेली आहे बघा शिजत. अशा पद्धतीने चुलीवरती शिजत घालायचे. हे बघा एकदम मिरच्या खुडायची तयारी होणार आहे आणि भाजी एक म्हणजे वरण मस्त पैकी होणार आहे. आणि चुलीवरचं हे वरण आहे बिना गॅस आणि कुकरमध्ये न करता. डाळीमध्ये पौष्टिक ताकद असते, प्रोटीन असते, जेणेकरून आई आपल्या चुलीवरतीच करत असतात वरणाची भाजी. हे बघा या हिरव्या मिरच्या तळण्यासाठी वरणासंग तोंडी लावण्यासाठी कापलेल्या आहे आईने. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे बघा इकडं कोथिंबीर आहे आपली, इथं जिरे, इथं हळद आहे आणि इथं मिरच्या कापून घेतलेल्या आहे. आणि ही वरणाची फोडणी राहणार आहे, जेणेकरून भाजी पण आजींच्या हातची वरणाची चांगली लागली पाहिजे. आणि आता आजी करून राहिले आहे त्या कोणती डाळ, मुगाची डाळी. आहे बघा मुगाची डाळ आहे नाही, ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली हे झाली पाहिजे मस्तपैकी गटगट वरण झालं पाहिजे, खायला पण पौष्टिक लागलं पाहिजे. आणि चुलीवरचं वरण होणार आहे. हे बघा ही डाळ आता आईने काढून घेतलेली आहे एका थाटामध्ये. मला माहित नाही कशासाठी, पण काढून घ्यायची आहे तुम्हाला पण एका थाटामध्ये. आता फोडणी द्यायची आहे आपल्याला वरणासाठी. हे बघा आई घेत आहे आता जवळजवळ 2-2.5 वगळे तेल भाजीला. एकदम गावरान पद्धतीची भाजी होणार आहे. आणि ही वरणाची डाळ मस्तपैकी आहे. वरणाची नाही पण ही वेगळ्या डाळी मुगाची डाळ आहे, पण चांगली आहे. तिच्यात खूप मोठ्या प्रमाणावर प्रोटीन राहतं, ताकद येते शरीरात. आणि तेल टाकलेलं आहे आता. हे बघा अशा पद्धतीने पहिल्यांदा मिरच्या टाका. मिरच्या टाकल्यानंतर आता फोडणी द्यायचं काम चालू आहे म्हणजे आपल्या वरणासाठी. हे वरण लवकर होतं असं आईंचं म्हणणं आहे आणि पटकन शिजतं, जेणेकरून आता पहिल्यांदाच आपण डाळ शिजून घेतली ना मुगाची. हे बघा आता जिरे, हळद आणि गावठी कोथिंबीर आहे. अशा प्रकारे टाका एक एक. आता कोथिंबीर पहिल्यांदा मिरच्या टाका, त्याच्यानंतर कोथिंबीर टाका, व्यवस्थित ते हलवून घ्या. आता जिरे टाकताय बघा आई, जिरे आणि हळद संगच टाकायची अशा प्रकारे. आणि एक नंबर अशी फोडणी दिसून राहिलेली आहे वरणासाठी. व्यवस्थितपणे आता सर्व गोष्टी आपल्याला त्या तेलामध्ये आणि फोडणीमध्ये हलवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या डाळीमध्ये आईने पाणी टाकलेलं आहे. आता संगच आता ही भाजी, हे वरण लवकरच होणार आहे मुगाच्या डाळीचं आहे ना, जेणेकरून खायला पण पौष्टिक आहे आणि ताकद पण येते. एकदम चुलीवरची भाजी म्हणजे वरण होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. किती भारी शिजली. हे बघा किती मस्त तेल दिसतंय डबल. त्याला काय म्हणतात आपण, कोथिंबीर मस्त फोडणी बसली आहे. आणि घरातील मेंबरनुसार त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय, जेणेकरून आपण मस्त असेल. आणि एकदम घट्ट डाळ होणार आहे आपली मुगाची वरणासाठी, खाण्यासाठी चपाती संग. हे बघा इकडे पीठ मळायची सुद्धा आईंची तयारी झालेली आहे. आता या आमच्या वरणामध्ये जवळजवळ 5-6 माणसं जेवणार आहे, जेणेकरून आई आता पाणी टाकून त्याला वाढून घेतात बघा. पण चव पण खूपच मस्त आहे. असं समजू नका ते जास्त पातळ दिसते म्हणून खायला चांगलं नाही. भले ते पातळ दिसते पण चविष्ट राहणार आहे. असं मी खूप वेळा आईंच्या हातचं वरण खाल्लंय. भरपूर 4 चपात्या खाल्ल्याशिवाय मी वरणासंग बसत नाहीत. पोटभर पर्यंत खायचं. आणि आता याच्यामध्ये आई मीठ टाकताय बघा. आणि आपल्या जवळजवळ 15-20 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यायची आहे. झालं. उकळी आल्या मग उतरून घ्यायचं. उकळी आल्यानंतर ते उतरून घ्यायचंय. बघा अशा पद्धतीने आपल्याला चांगलं मुगाचं वरण शिजून द्यायचं आहे. आणि आता हे शिजलेलं आहे अशा पद्धतीने बघा.
किती मस्त पौष्टिक घट झाले घट्ट झालेलं आहे बघा. असं तुम्ही करू शकतात. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद. अशी भाजी असं वरण तुम्ही घरी बनवा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.